हे कशाला आरोग्यामध्ये काय केलं आम्ही मान्य जरंगे पाटील 5 दिवस झाले आमरण उपोषण करत होते. अन्न नाही, पाणी नाही, त्यांची तब्येत बिघडली होती. हे आम्हाला सहन झालं नाही. त्याच्यामुळे आम्ही 6 जण मान्य कलेक्टर साहेबांच्या ऑफिसवर चाललो होतो. ज्या जरंगे पाटलांच्या मागण्या होत्या त्याच आमच्या मागण्या होत्या की सगळे स्वराज्य आदेश काढावा. जे मराठा आंदोलनात गुन्हे दाखल झाले तर ते गुन्हे त्वरित माघारी घेण्यात यावे. याच्यासाठी आम्ही 12 वाजता कलेक्टर ऑफिसवर चाललो होतो. त्यांना 5 वाजेपर्यंत इंटिमेशन दिली. 5 वाजेपर्यंत आम्हाला कळवावं. आता आम्ही ज्यावेळेस आमचा शेवटचा पर्याय उरला होता त्यावेळेस मान्य कलेक्टर साहेब वर आले आणि त्यांनी सांगितलं की किंवा आम्हाला मान्य जरंगे पाटलांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं उद्या आपली आंतरवलीमध्ये मिटिंग लागलेली आहे. त्या मिटिंगमध्ये शासनाचे अधिकारी येणार आहेत आणि त्याच्यामध्ये आपला निर्णय आपलं जे मागण्या आहेत त्या मार्गी लागेल अशी अपेक्षा आहे. त्याच्यामुळं हे आंदोलन तुम्ही तूर्त स्थगित करावं. ह्यांच्या शब्दामुळं आम्ही आज होणार आमचं आमरण उपोषण आपलं काय आत्मदहन आम्ही थांबवतोय. परंतु जर आमच्या मागण्या नाही मान्य झाल्या तर मात्र आम्ही गनिमी आत्मदहन करणार आणि ह्याला जिम्मेदार माननीय एकनाथजीराव शिंदे, देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आणि अजित पवार हे त्याला जिम्मेदार राहतील. त्याच्यामुळं आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्या. नेमकं कोणाचा फोन आला? लगेच आम्हाला तिकडे भेटायला बोलवलं अंतरवलीमध्ये आणि तिथं आज मीटिंग होऊन त्याच्यामध्ये काय चर्चा निघते ते बघतो. आणि जर आम्हाला उद्याच्या मागणीमध्ये उद्याच्या चर्चेमध्ये जर सकारात्मक चर्चा झाल्या तर आम्ही गनिमी आत्मदहन करणार. सरपंचाचा फोन आला की दोघांनी बोलले, जरंगे पाटील पण बोलले आणि सरपंच पण बोलले. मान्य जरंगे दादा 5 दिवस झालं उपोषण करायला बसल्या तर अन्न नाही, पाणी नाही, त्यांची प्रकृती आता बिघडले. आता आमच्या फक्त 2-3च मागण्या होत्या. सगळे स्वराज्य आदेश काढा. आमच्या आंदोलनकर्त्यावर जे काही गुन्हे दाखल आहेत ते गुन्हे परत घ्या. परंतु अद्यापर्यंत त्या सरकारने आमच्याकडून वेळ मागोपणा केलेला आहे आणि अद्यापर्यंत आम्हाला कुठल्याही पद्धतीचा सगळे स्वराज्य आदेश काढलेला नाही, आम्हाला आरक्षण दिलेलं नाही. त्याच्यामुळं आज आम्ही जरंगे पाटलांची तब्येत बिघडल्यामुळे आज आम्ही पण जगून उपयोग नाही. त्याच्यामुळे आज आम्ही इथं कलेक्टर ऑफिसवर चाललोय. आम्ही त्यांना 5 वाजेपर्यंत वेळ देतोय. 5 वाजेपर्यंत जर आमच्या मागण्या नाही मान्य झाल्या तर आम्ही 5 जण या कलेक्टर ऑफिसवर उड्या मारून आमचा जीव देणार आणि ह्याला जिम्मेदार एकनाथ शिंदे, फडणवीस आणि अजित पवार हे राहतील. याची दखल घ्यावी. एक मराठा, एक मराठा, एक मराठा, आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मराठा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. एक मराठा, एक मराठा, एक मराठा, एक मराठा, एक मराठा, एक मराठा. लड़ेंगे जीतेंगे, हम साथ लड़ेंगे. लड़ेंगे जीतेंगे, हम साथ लड़ेंगे. एक मराठा, एक मराठा, एक मराठा.
खुर्च्या मागल्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. एक मराठा, एक मराठा. मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. सगळे स्वराज्य आदेश मिळालाच पाहिजे. सगळे स्वराज्य आदेश मामा ऐकून घ्या. सगळे स्वराज्य आदेश मिळालाच आरक्षण मिळालंच पाहिजे. मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे. आपण आता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. मागण्या आमच्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. मागण्या आमच्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. अजित पवार फडणवीसचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. जबाबदार एकनाथ शिंदेचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. जिम्मेदार एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस राहते. जर आमच्या मागण्या नाही मान्य झाल्या तर एक मराठा, एक मराठा, एक मराठा, एक मराठा. पटवारी